नमस्कार मित्रांनो, याच्या आधी आपण मौर्य साम्राज्य आणि सम्राट अशोक यांनी केलेले जेही कार्य होते ते अगदी व्यवस्थितपणे पाहिलेले आहे. तर ज्याही विद्यार्थी मित्रांनी ते पाहिलेले नसतील तर त्यांनी याच्या आधीचा आपला व्हिडिओ चेक करू शकता. तिथे तुम्हाला त्यांच्याशी रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. तर आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण मौर्य साम्राज्यानंतर ची कोणती राज्य होती आणि भारतामध्ये एकंदरीत काय व्यवस्था होती याच्याशी रिलेटेड आपण आज काही इन्फॉर्मेशन इथे पाहणार आहोत. ठीक आहे. तर एक आपण हा मॅप पाहू पहिले. तर मौर्याच्या नंतर पहा की जो पूर्वेकडला जो प्रदेश आहे तर पूर्वेकडल्या प्रदेशामध्ये कामरूप होते. ठीक आहे. पूर्वेकडल्या प्रदेशमध्ये कोणाचं राज्य होतं तर कामरूपचं राज्य होतं. ठीक आहे. हे आपल्याला एक जस्ट माहितीसाठी आपण हे पाहून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इकडे काश्मीरला कोणाचं राज्य नव्हतं. ठीक आहे. आता हे जे आहे हे कोणाचं साम्राज्य आहे तर गुप्ताचं साम्राज्य आहे. तर ज्यावेळेस गुप्ताचं साम्राज्य होतं त्यावेळेस दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्राचा ओडिसाचा जो जवळपास बराचसा प्रदेश आहे तो वाकाटकांच्या आधिपत्याखाली होता. ठीक आहे. आणि खाली जे आहे ते दक्षिणेचे राज्य होते चोळ पांडे. ठीक आहे. हे पल्लव चोळ आणि पांडे यांचं. ठीक आहे. तर हा मॅप आपण पाहिलेला आहे चांगल्याने. याच्यानंतर आता आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकानंतर त्यांच्या राज्यामध्ये असा कोणी कर्तबगार राजा होता नाही आणि या सम्राट अशोकानंतर त्यांचं जे सामर्थ्य आहे ते अगदी क्षीण होत गेलं आणि मौर्यांची जी व्यवस्था आहे ते अगदी ढासळून गेली होती. त्यांचा जो शेवटचा राजा होता ठीक आहे बृहदत्त. आपल्याला कधी कधी असाही क्वेश्चन विचारला जातो की याचा शेवटचा राजा कोण होता म्हणून. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला याचा शेवटचा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहदत्त होता हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि मौर्याचा सेनापती त्यावेळेस जो आहे पुष्यमित्र शुंग याने त्यांची हत्या केली आणि शुंग घराण्याची स्थापना मौर्याच्या ठिकाणी आता कोण आलं तर शुंग घराणे आलं होतं. ठीक आहे. आता यासोबतच भारतामध्ये त्यावेळेस काही इंडो ग्रीक राज्य पण होते जे आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की जे सत्रप होते. ठीक आहे. तर तिकडे आणखीन काही जे टोळ्या होत्या त्यांनी पण आपले स्वतःचे राज्य स्थापन केलेले होते कारण त्यांच्यामध्ये आता एकजूट राहिलेली नव्हती. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे इंडो ग्रीक राज्य आहे तर यांनी जे आणलेली नाण्याची प्रथा होती ते आपण पाहिली होती कारण ते नाणी पाळत होते आणि इतिहासात याच्यामुळे काय झालं तर व्यापाराला एकदम अगदी सुव्यवस्थितपणा आला. ठीक आहे. याच्या पहिले जे आहे ते व्यापारामध्ये एवढं सुव्यवस्थितपणा नव्हता. आता हे जे छोटे छोटे राज्य होते त्यावेळेस कुठे या उपखंडामध्ये ठीक आहे भारतीय उपखंडामध्ये भारताच्या वायव्येकडे म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तानचा जो प्रदेश आहे इराण इराक इकडे. ठीक आहे. या राज्यांना आपण काय म्हणतो तर इंडो ग्रीक राज्य म्हणतो. ओके. आणि आपण आत्ताच पाहिलं की यांची जी नाणी जी होती नाणी पाडण्याची पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे आणि यांच्या नाण्यावर जे आहे एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवतेचे चित्र राहत होतं म्हणजे राहत असे याची परंपरा होती हे पण आपण पाहिलं. त्याच्यानंतर काय झालं तर तिकडचाच एक राजा होता ग्रीक राजा मेनेंडर. ठीक आहे. मेनेंडर हा राजा प्रसिद्ध आहे का कारण या राजाने बौद्ध धर्माचे जे त्यावेळेचे भिक्खू होते नागसेन. ठीक आहे. बौद्ध भिक्खू नागसेन यांच्याबरोबर त्यांनी बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची चर्चा केली. म्हणजे जे आपले धर्मतत्त्वज्ञान असते तर त्यांच्याशी रिलेटेड जे काही आहे तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे चर्चा केली म्हणजे त्यांनी काही प्रश्न विचारले आणि नागसेन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. ठीक आहे. तर याच्यातून जो ग्रंथ निर्माण झाला त्यालाच मिलिंदपत्र पन्ह किंवा पत्रक. आता याला पाली भाषेचा शब्द आहे हा ॲक्च्युली. तर कदाचित माझं प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल म्हणजे काय चुकतच असेल कारण पाली भाषा आपल्याला काय माहिती अशी असणार. तर ठीक आहे. तर हे आपण याला मिलिंद पन्ह म्हणू. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतं की मिलिंदचे प्रश्न. ओके. हे लक्षात ठेवा. मिलिंद पत्र काय होते आपल्याला याच्यावर क्वेश्चन विचारतो. ओके. हे इथे एक क्वेश्चन बनतो आपल्याला. तर हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके. त्याच्यानंतर त्यावेळेस जे आहे
तर जे आपले मध्य भारत आणि जो उत्तर भारत आहे, ठीक आहे, काश्मीर वगैरे या प्रदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये अनेक निरनिराळ्या जे टोळ्या आहे बाहेर, त्यांनी तिथे आपला स्वतःचं राज्य स्थापन केलं होतं. आणि याचपैकी एक जे आहे हे कुशाण नावाचं एक टोळी होती आणि त्यांनी आपलं तिथे राज्य स्थापन केलं होतं. ठीक आहे. आता हे कधीची गोष्ट आहे तर इसवी सनाच्या पहिल्या शतकाची गोष्ट आहे. आणि हेच ते कुशाण होते ज्यांनी सर्वात पहिले सोन्याचे नाणे पाडायला सुरुवात केली होती. ठीक आहे. आणि या नाण्यावर त्यांनी कुशाण राजाचे आणि राजाने सुरुवात केली आणि बौद्ध जे होते गौतम बुद्ध, ठीक आहे, नाण्यावर आणि भारतीय देवता यांची त्यांनी प्रतिमा त्याच्यावर पाडायला सुरुवात केली. ओके. तर याच्याशी रिलेटेड अधिक माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे की हे नाणे सम्राट कनिष्कानं पाडले. ठीक आहे. नाण्याची दर्शनी बाजू म्हणजे ते कसे दिसत होते तर त्याच्यावर ग्रीक भाषेत काय लिहिले होतं तर शाओ कनिष्को कोशानो. ठीक आहे. अशा पद्धतीचा त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि याचा अर्थ आहे राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे. ठीक आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि त्यांच्या बाजूला ग्रीक लिपीमध्ये बौद्ध म्हणजे बुद्ध असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे की सगळ्यात पहिले सोन्याची नाणी पडायला सुरुवात कोणी केली. सिंगल स्टेटमेंट येतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता. ओके. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. किंवा ग्रीकांची नाणी कशी असते, ठीक आहे, एक या पद्धतीचा क्वेश्चन होता. तर हा क्वेश्चन आपल्याला इथून बनतो की ग्रीकांची नाणी कशी होती. ठीक आहे. याच्या रिलेटेड आपण पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर आले होते गुप्त घराणे. ओके. गुप्त राजघराणे. आता इसवी सनाचं जे 3रं शतक होतं तेव्हा भारतामध्ये जे आहे ते गुप्त घराणे यांची सत्ता स्थापित झाली होती. ठीक आहे. कोणत्या शतकामध्ये? 3ऱ्या शतकामध्ये गुप्त घराण्याची सत्ता स्थापित झाली होती. आणि याचा जो संस्थापक आहे गुप्त घराण्याचा तो कोण होता तर श्रीगुप्त होता. ठीक आहे. श्रीगुप्तानं ते गुप्त घराण्याची स्थापना केली. नंतर त्याचा जो मुलगा आहे, ठीक आहे, तो कोणता? पहिला चंद्रगुप्त, नंतर समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त. हे काही उल्लेखनीय राज्य झाले यांच्यामध्ये गुप्त घराण्यामध्ये. आणि गुप्त घराण्याची जी सत्ता होती ही जवळपास 3 दशके राहिली आणि जवळपास यांच्याकडेही बराचसा भारताचा प्रदेश जो आहे तो यांच्या अंडरमध्ये होता. आपण याच्या आधी एक मॅप पाहिलेलाच आहे. ठीक आहे. तर या मॅपमध्ये हे जे दिलेलं आहे हे गुप्त घराण्यांचं आहे. ओके. तर हे आपण पाहू शकतो. ठीक आहे. हे गुप्त घराण्याची राज्य त्यावेळेस भारतामध्ये कुठे कुठे होतं ते आहे. आता याचा जो पहिला जो चंद्रगुप्त आहे त्याने पहिला चंद्रगुप्त जो आहे त्याने गुप्त घराण्याची कारकीर्द जे आहे ते खूप वाढवली होती. आणि त्यांचा मुलगा जो आहे समुद्रगुप्त, ठीक आहे, समुद्रगुप्त. तर समुद्रगुप्त हा खूप बलशाली होता आणि महत्त्वाकांक्षी होता. याच्या काळामध्ये यांचे जे राज्य आहे हे आसामपासून पंजाबपर्यंत पसरलेलं होतं, आपण पाहिलं आहे. तसंच इकडं तामिळनाडूतील कांचीपूर्वपासून पूर्व किनारपट्टीचा प्रदेश वगैरे त्याने सगळा जिंकलेला होता. ठीक आहे. हे मॅपमध्ये आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला. आणि याच्यामुळे काय झालं तर अगदी वायव्येकडील जे राजे आहेत तसेच जे श्रीलंकेतील काही राजे आहे यांच्याशी सुद्धा त्यांच्याशी त्यांनी मैत्रीचे करार केले होते. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेली विजय जे आहे याचे वर्णन आपल्याला एका स्तंभलेखात पाहायला मिळतात आणि ते स्तंभलेख आहे प्रयाग प्रशस्ती. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो अलाहाबाद प्रशस्ती. तर आपल्याला इथे क्वेश्चन हा बनतो की अलाहाबाद प्रशस्ती कशाशी रिलेटेड आहे. तर अलाहाबाद प्रशस्तीमध्ये काय आहे समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेली जे विजय आहे याचे वर्णन या प्रशस्तीमध्ये आहेत. अशा पद्धतीचे आपल्याला एक स्टेटमेंट बनू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे स्टेटमेंट हे की समुद्रगुप्त आहे हा वीणावादनात प्रवीण होता. ठीक आहे. म्हणजे तो शास्त्रीय संगीत जाणत होता. समुद्रगुप्ताने आपल्या विविध जो प्रतिमाची नाणी काढली होती त्यांनी म्हणजे स्वतःचीच नाणी जी आहे त्याने पाडली होती आणि त्याने वीणा वाजवताना जी त्याची नाणी आहे
ते पण त्याने पाडली होती. ओके. आणि त्यावर त्याने काय लिहिलं होतं, समुद्रगुप्त. आता समुद्रगुप्तानंतर त्याचा जो मुलगा आहे, ठीक आहे, त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त हा गादीवर आला. आणि याच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झाली, तर याचं जे संबंध आहे, विवाह संबंध, हे वाकाटक, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोणाचं घराणं होतं, तर वाकाटक होतं. ठीक आहे. दुसऱ्या चंद्रगुप्ताची जी मुलगी होती प्रभावती, ह्याचा विवाह त्याने त्यावेळेस जे दक्षिणेकडील वाकाटक एक पराक्रमी घराणं होतं आणि त्याचा राजा जो दुसरा रुद्रसेन होता, ज्याच्याशी तिचा विवाह करून दिला होता. ठीक आहे. त्याच्यामुळं एक नवीन बलशाली त्याचे जे संबंध आहे, ते नातेसंबंध याच्याने चांगले बनले. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय झाली, तर दिल्लीजवळ जे मेहरौली आहे, ठीक आहे, दिल्लीजवळ जे मेहरौली आहे तिथे एक लोहस्तंभ उभा केला होता त्यांनी. हा लोहस्तंभ जवळपास 1500 वर्ष अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही आहे. ठीक आहे. म्हणजे विचार करू शकता की त्यांच्याकडे अशी कोणती टेक्निक होती की त्यावेळेसुद्धा त्यांना ही टेक्निक माहीत होती की लोखंड गंजण्यापासून कसं रोखता येऊ शकते. ओके. आणि त्याच्यावर त्याने चंद्र असं लिहिलेलं आहे आणि म्हणून तो दुसरा चंद्रगुप्त आहे असं मानलं जातं आहे. आता आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये जे राज्य होते त्यावेळेस बरेच फॉरेन ट्रॅव्हलर आपल्या भारतामध्ये आलेले आहे. जवळपास 100 ते 150च्या वरती असे ट्रॅव्हलर आणि जे इतिहासकार आहे त्यांनी असे लिहिलेले जे बुक्स आहेत, तर त्याच्या थ्रू आपल्याला हे सगळी जे इतिहास आहे ते समजण्यामध्ये काय झालं आहे, तर सोपं झालं आहे. तर त्यापैकी एक होता फाहियान चीन. ठीक आहे. हा चीनचा प्रवासी होता फाहियान, आणि तो दुसरा चंद्रगुप्तच्या काळामध्ये भारतात आला होता. आणि त्याने मग इथे आपल्या भारतीय लोकांशी रिलेटेड काही खूप सारे उद्गार काढलेले आहे. तर हे तुम्ही दारू पित नाहीत, ओके, हिंसा करत नाहीत, पण त्यांना जर कोणी त्रास दिला तर इथचे लोक जे आहे ते त्यांना मग ते त्यांचा पूर्ण नायनाट करतात वगैरे वगैरे, असं हे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. त्यासोबतच यांनी म्हणजे इस्पितळे, वैद्यकीय सेवा विनामूल्य, हे अतिथीगृह याच्याशी रिलेटेड, म्हणजे त्यावेळेस जे गुप्ता घराणं होतं तर त्याची प्रशासनिक व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते. ठीक आहे. तर हाच तो फाहियान नाही आहे, सॉरी, हा युआन शाँग आहे. ठीक आहे. फाहियान कोणाच्या काळामध्ये, आपल्याला सिंपल क्वेश्चन हा विचारेन की फाहियान हा जो चिनी आहे, ठीक आहे, फाहियान हा चिनी प्रवासी जो आहे हा कोणाच्या काळात आला होता. सिंपल साधा क्वेश्चन बनू शकते एक. किंवा याच्यावर आपल्याला क्वेश्चन कसं बनवू शकतो, पहा, समुद्रगुप्तावर क्वेश्चन जर बनला आपल्याला, तर हा राजा वीणा वाजवतो, एक स्टेटमेंट. ठीक आहे. याने आपले स्वतःच्या प्रतिमा नाण्यामध्ये वीणा वाजवताना पाडलेल्या आहे. ठीक आहे. किंवा याच्या विजयाची माहिती अलाहाबाद प्रशस्तीमध्ये आहे. आणि याची मैत्री जी आहे ते श्रीलंकेच्या राजासोबत होती. अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपल्याला समुद्रगुप्ताबद्दल येऊ शकतं. ठीक आहे. तर इथून हे पॉईंट कलेक्ट करा आणि याच्यानंतर जे काही पॉईंट असतील ते आपण 11th स्टँडर्डच्या बुकमधून पाहू, जेणेकरून तुमचा हा प्राचीनचा जो गुप्त साम्राज्य आहे ते पूर्ण अगदी म्हणजे सर्व पॉईंट तुमचे कवर होऊन जातील. ठीक आहे. आता यानंतर जे आहे ते दुसरं जे महत्त्वाचं घराणं होतं, तर ते कोणतं घराणं आहे, तर ते आहे वर्धन घराणे. ठीक आहे. आणि एक जे वर्धन घराणे आहे, तर याचा जो राजा होता, ठीक आहे, कोणता, हर्षवर्धन, हा म्हणजे एकदम महत्त्वाचा राजा होता. ठीक आहे. तर याच राजाच्या काळामध्ये काय झालं होतं, तर वर्धन घराण्याचा जो विस्तार आहे तो नेपाळपासून दक्षिणेला नर्मदा, पूर्वेला आसाम, पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. ठीक आहे. म्हणजे पूर्ण भारत जो आहे जवळपास मध्य भारत सगळा याच्या अंडरमध्ये आलेला होता. आणि आपण पाहिलं होतं की त्यावेळेस आसाममध्ये कामरूप हे राज्य होतं. आणि याचं जे आहे तर तेथील राजा भास्कर बर्मन याच्याशी सुद्धा मैत्रीचे संबंध होते हर्षवर्धनाचे, विचार करू शकता. आणि आत्ता हे आता आहे कुठे, तर हे वर्धन घराणे जे आहे, ठीक आहे, हे आता दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी हे वर्धन नावाचं राज्य होतं. दिल्लीजवळ थानेसर या ठिकाणी, लक्षात ठेवा. ओके.
आता हर्षवर्धन जो आहे तर त्याचं ना फक्त त्याचं आपल्या भारतातल्याच राज्यासोबत मैत्री नव्हती, तर चीनचे सम्राट जे आहे त्यांच्याशी सुद्धा त्याची मैत्री होती. त्यासोबतच त्यानं आपली राजधानी कनौज येथे स्थापित केली होती. ठीक आहे. आणि त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली आणि लोकांना बराच म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यासाठी परमिशन वगैरे मिळाली. तो एक चांगला राजा होता आणि त्यांनी प्रजेच्या हितासाठी खूप असं काम केलं. कारण असं मानलं जातं की तो दर 5 वर्षांनी आपली संपत्ती पूर्ण प्रजेला दान करायचा. म्हणजे विचार करू शकता तुम्ही की या राजाला आपल्या प्रजेविषयी किती म्हणजे आपुलकी होती. ठीक आहे. आता हर्षवर्धन जो आहे तर हर्षवर्धन स्वतः एक साहित्य सम्राट होता. आपल्याला माहीत आहे की त्याने 3 ग्रंथ लिहिले होते. ठीक आहे. तर त्या हर्षवर्धनाने लिहिलेले 3 ग्रंथ कोणते? रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका. हे 3 म्हणजे त्याने संस्कृत नाटके लिहिली होती ॲक्च्युली. ओके. आणि हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार पण केला होता. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. आणि यानंतर जे आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती तर हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये एक राजकवी बाणभट्ट होता. ठीक आहे. आणि या बाणभट्टानं हर्षचरित हा हर्षाच्या जीवनावर एक ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. म्हणजे इथून तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं कोणतं तर हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याच्यामध्ये काय आहे? हर्षचरित लिहिला बाणभट्टानं, जो की हर्षवर्धनाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे त्याच्या दरबारात होता आणि त्याने हर्षवर्धनाच्या जीवनावर हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आपल्याला हा बनतो की हर्षवर्धनाने लिहिलेले 3 संस्कृत नाटके कोणती? तर रत्नावली, धनानंद आणि प्रियदर्शिका. ठीक आहे. आणि युआन शांग जो आहे हा चीनी प्रवासी हर्षवर्धनाच्या काळात आला होता. ठीक आहे. आता लक्षात कसं ठेवायचं? फाहियान गुप्ता आणि हर्षवर्धनाच्या याच्यामध्ये युआन शांग. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि आता इथून क्वेश्चन आपल्याला कसा बनणार हर्षवर्धनाविषयी? तर याच्या प्रत्येक लाईनीवर क्वेश्चन बनवू शकतो. पहा, साधारणतः आपल्याला क्वेश्चन असा बनवला की या घराण्याचा सगळ्यात पॉवरफुल राजा कोणता होता? तर तो हर्षवर्धन होता. ठीक आहे. त्याने ज्या घराण्याची स्थापना केली होती त्याने सोबत कनौजची स्थापना पण केली होती. त्याच्यानंतर आपल्याला त्याचं जे साम्राज्य पसरलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन बनवू शकतो. म्हणजे एक स्टेटमेंट येईल की त्याचा जो राज्यवर्धनाचा जो विस्तार आहे हर्षवर्धनाचा, ठीक आहे, तो कुठे होता? तर दक्षिणेला नर्मदेपर्यंत, उत्तरेला नेपाळपर्यंत, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत. अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट असेल. ठीक आहे. आणि कामरूप राजा जो आहे भास्कर बर्मन याच्याशी त्याची मैत्री होती, हे दुसरा क्वेश्चन राहील. हर्षवर्धनाच्या त्यात जो युआन शांग आला होता याच्याविषयी तिसरं स्टेटमेंट असू शकते. त्याच्यानंतर तो दर 5 वर्षांनी आपली संपत्ती दान करायचा, हे 4थं स्टेटमेंट असू शकते. ठीक आहे. तर हे 4-5 स्टेटमेंट तर आपण इथेच बनले, म्हणजे जवळपास याच्यावर 2-3 क्वेश्चन तर आपण इथेच बनवू शकतो. ठीक आहे. आणि जोपर्यंत आपण हे याच्यावर क्वेश्चन बनवून याला संपवणार नाही तोपर्यंत आपल्याला हे पुस्तक वाचून कंप्लीट झालं याची कंप्लीट सेन्स पण येणार नाही. ओके. त्याच्यानंतर युआन शांगबद्दल आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो युआन शांग आहे तो भारतात आला आणि तो पूर्ण भारतामध्ये पसरला. ओके. म्हणजे पूर्ण भारतामध्ये तो फिरला आणि त्यानं महाराष्ट्राच्या लोकांविषयी खूप काही माहितीपूर्ण आणि गौरवगार उद्गार जे आहेत त्यानं काढलेले आहेत. ठीक आहे. तो काय म्हणतो की कोणी उपकार केले तर म्हणजे भारतीय महाराष्ट्राचे लोक जे आहेत ते कधी विसरत नाहीत, म्हणजे ते नेहमी स्मरतात. पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर त्यांना कधीही म्हणजे त्यांची पर्वा करत नाहीत. ओके. अशा पद्धतीचं काही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर हर्षवर्धनाच्या नंतर ईशान्य भारतात काही राजसत्ता पुन्हा उदयाला आलेल्या आहे. तर त्या कोणत्या आहे हे पण आपण पाहूया. ईशान्य भारतामध्ये त्यावेळेस जे राज्य होते तर त्याच्यामध्ये किरादियांचं जे राज्य म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि कामरूप एक. ठीक आहे. हे 2 राज्य त्यावेळेस म्हणजे इम्पॉर्टंट होते. तर याच्यावरच आपल्याला क्वेश्चन बनतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले याच्याविषयी जी एक प्रथा होती तर ती पाहू आपण.
म्हणजे त्यावेळेस जे मणिपूर आहे ईशान्येमध्ये, तिथे उलुपी नावाची एक राजकन्यासोबत अर्जुनाचा विवाह झाला, ही अशी दंतकथा आहे, आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. आणि 4थ्या शतकामध्ये इथं कामरूप नावाचं जे कामरूप हे राज्याचं, म्हणजे कामरूप नावाच्या राज्याचं ते राज्य होतं. ठीक आहे, त्याला कामरूप असं म्हणायचं. आणि याचा संस्थापक जो आहे तो पुष्यबर्मन होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, पुष्यबर्मन हे इम्पॉर्टंट आहे. ओके. आता हे जे पुष्यबर्मन आहे याच्याशी रिलेटेड आपल्याला माहिती जे पाहायला मिळते ते समुद्रगुप्ताचं जे अलाहाबाद येथील प्रयाग प्रशस्ती आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, स्तंभलेख, तिथे याची माहिती दिलेली आहे. आणि कामरूपचे जे राजाचे अनेक कोरीव लेख पण त्यांचे पण उपलब्ध आहेत. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाभारत आणि रामायण हे जे महाकाव्य आहे ह्याच्यामध्ये यांचं कामरूप या राज्याचा उल्लेख प्रागज्योतिष केलेला आहे. प्रागज्योतिष. ठीक आहे. आता हे प्रागज्योतिषपूर ही त्याची काय होती तर राजधानी होती, जे आजचे आसाम आहे. ओके. जे आजचे आसाम आहे ते त्यावेळेस प्रागज्योतिषपूर होते. आणि हे आपण आता त्याला जे गुवाहाटी शहर असं म्हणतो. ओके. पेरिप्लस ऑफ पेरिथ्रेन्सी. आता हे कोणी लिहिलं हे तर माहीत नाही, पण या पुस्तकामध्ये याचा उल्लेख जो आहे तो किरातिया केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे किरातिया लोकांचा प्रदेश असं म्हणत होते याला. आता किरात म्हणजे काय तर लोकांचा प्रदेश, किरातिया लोकांचा प्रदेश. ठीक आहे. कामरूप राज्याचा जो विस्तार आहे तो ब्रह्मपुत्रा नदीचं पूर्ण खोरं, भूटान, बांगलादेशचा काही भाग आणि बिहारचा पण काही भाग या राज्यामध्ये होता. ईशान्य भारतात जे कामरूप राज्य होतं इथं युआन शांगनंसुद्धा भेट दिलेली होती. ठीक आहे. ॲक्च्युली युआन शांगनं जे भेट दिली ते तो जो आहे तो जिथे गौतम बुद्ध फिरले त्या सगळ्या ठिकाणी तो भेटी देत होता. आणि तिथे त्यांच्याशी रिलेटेड जे काही कथा, जे काही दंतकथा आहे ते सगळं तो लिहित होता. त्याच्यामुळे तो इथे पण गेला होता. ठीक आहे. आता हे तर आपण ईशान्य भारतातील सत्ता जे होती, ठीक आहे, कोणती, कामरूप. तर इथे आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की कामरूप होती. आणि याचे जो संस्थापक आहे तो कोण होता तर पुष्यमित्र. ठीक आहे. आणि भास्कर बर्मन जे आहे ते समुद्रगुप्ताच्या काळामध्ये त्याचा सहकारी होता. ओके. तर हे काही इन्फॉर्मेशन होती याच्याशी रिलेटेड जे आपण आता इथे पाहिलेली आहे. सोबत हा ब्लॉग पण आपल्याला महत्त्वाचा आहे. याच्यानुसार भारतीय परंपरेनुसार काश्मीर जे आहे त्याला कश्यपपूर म्हटलं जाते. आणि याचा पण उल्लेख जे आहे ते कॅस्पिरास, कॅस्पिरटॉक आणि कॅस्पेरिया असा केलेला आहे. महाभारतात कंबोज घराण्याचे राज्य इथे होते असं म्हटलं जातं. म्हणजे असा याचा उल्लेख आहे. सम्राट अशोकाच्या काळात काश्मीर मौर्य साम्राज्यात सामील झाले होते. ठीक आहे, समावेश झाले. आणि विशेषणाच्या 7व्या शतकामध्ये इथं कर्कोट घराण्याचे स्थापन होते. ठीक आहे. हे कल्याण घराणे होते. कल्याण याने राज तरंगिणी. ठीक आहे. हा एक ग्रंथ लक्षात ठेवा पुन्हा काय तर कल्याण याने लिहिलेला राज तरंगिणी हा ग्रंथ, ज्याच्यामध्ये इसवी सनाच्या 7व्या शतकात कर्कोट घराण्याच्या म्हणजे राज्य जे काश्मीरमध्ये आहे याच्याशी रिलेटेड माहिती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा जो मौर्यानंतरचे जे राज्य होते ते कंप्लीट केलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला 3-4 गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिले काय तर इंडोग्रीक राज्य, त्याच्यामध्ये मिलिंदपन्न काय आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कनिष्काबद्दल लक्षात ठेवा. ठीक आहे. मिलिंदपन्न म्हणजे प्रश्न, त्याच्यानंतर यांची नाणी, त्याच्यानंतर सम्राट कनिष्क ज्याने सोन्याची नाणी सगळ्यात पहिले पडायला सुरुवात केली होती. ठीक आहे. आणि ही नाणी कशी होती ते, त्याच्यानंतर कनिष्कानं एक 4थी परिषद, आपण काल परिषदाबद्दल बोललो होतो, 1ली, 3री आणि आता हे 4थी परिषद. ठीक आहे. 4थी परिषद कोणाची, कनिष्काशीच झाली. आणि 2री कनिष्क परिषद जी आहे ते काल अशोकाची झाली होती. ठीक आहे. याच्या कारकिर्दीत झाली होती. ओके. त्याच्यानंतर अश्वघोषाने कोणते लिहिले तर बुद्धचरित आणि वज्रसूची. चरक हा जो वैद्य आहे तो पण यांच्या दरबारात होता. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कनिष्कानं जे नाणे भरले त्याच्याबद्दल. ओके. समुद्रगुप्ताबद्दल काय तर समुद्रगुप्ताने म्हणजे गुप्त घराण्याचे साम्राज्य जे आहे ते खूप वाढवले.
कालाबाद प्रशस्ती त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्या युद्धाशी रिलेटेड. त्याच्यानंतर त्यांचं श्रीलंकेच्या राजांसोबत पण चांगले काय होते संबंध होते. सोबत तो काय करत होता, तर सोबत तो वीणावादकही होता. ठीक आहे, जर एखाद्या वेळेस आपल्याला उल्लेख केला तर आपण ते सांगू शकतो. त्याच्यानंतर दुसरा चंद्रगुप्त जो मौर्य आहे, तर याच्या काळामध्ये काय झालं, तर याच्या काळामध्ये रुद्रसेनसोबत त्याची मुलगी प्रभावतीचा वाकाटक घराण्याचा जो राजा होता तो रुद्रसेन, त्याच्याशी त्याने विवाह करून दिला होता आणि एक नातेसंबंध स्थापन केले होते. त्याच्यानंतर मेहरुली येथील लोहस्तंभ. ओके, तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि हर्षवर्धनाच्या काळामध्ये पण हे खूप साऱ्या गोष्टी, त्याचे ग्रंथ, ठीक आहे, यॉन शॉंग याच्याबद्दलही क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे प्रत्येक लाईन या लेसनची जी आहे ते एकदम इम्पॉर्टंट आहे. तर ते पूर्ण तुम्ही अगदी बारकाईने पहा आणि नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, थँक्यू. जर आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल तर डिसलाईक करा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.